नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामांची लीला प्रसंग आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भजनी रंगलेले देवस्वरूप मुळे महाराज देवावतारी बाळूमामा बद्री परिसरातील मामांचे भक्तगण. एकदा बाळूमामांचा तळ बद्री गावात होता. सुरुवातीचे काही दिवस दर्याबाई पाटील यांच्या घरी भाविकांना मामांचे दर्शन घडत होते. मामांचा लोकसंग्रह अफाट होता, त्यामुळे भक्त मंडळींच्या सततीच्या लोंढ्यापुढे दर्याबाई यांची जागा अपुरी पडत होती. म्हणून यशवंत ज्योती पाटील यांच्या घरी ऐसपैस आवार असल्यामुळे मामा तिथे मुक्काम करू लागले. पुढे मामांच्या अनुभवाने प्रभावित झालेली माणसे त्यांना देव माणूस मानू लागली होते. मामांजवळ जमणारे भक्तगण वेगाने वाढत चाललेला होता. मग ऐसपैस जागा पाहून काही दिवस मामांनी गंगाराम शिवाराम पाटील यांच्या घरी मुक्काम ठेवला. पुढे तातोबा पोतदार, अनंत पोतदार यांच्या घरीही त्यांनी मुक्काम केला. बद्री गावामध्ये पोतदार यांची जागा बरीच प्रशस्त व सर्वांना सोयीची होती, म्हणून बाळूमामांनी येथेच सर्वात जास्त मुक्काम ठेवले. बद्री गाव परिसरात पंचक्रोशीतील मामांची प्रस्त वाढली होती आणि मामांना भजन प्रिय असल्याने तेथील भजनी प्रेमी भाविकांच्या मामांपाशी वावर वाढला होता. अशा समयी पोतदारांचे घर म्हणजे भक्तिप्रेमाचा पूल वाहणारे केंद्र झाले होते. अशा वेळी मामांच्या पुढ्यात भजन सेवेत महादेव लोहार, दादोबा पोतदार, दत्तात्रय डफळे, गुंडाप्पा ढवण वगैरे मंडळी सतत दंग असायची. विशेषतः बद्री, बोरवड, आदमापूर वगैरे आसपासच्या भागातून बरेच भजनीप्रेमी माणसे तेथे जमायचे. बाळूमामांचे सद्गुरू मुळे महाराज देखील वारंवार भजनाला उपस्थित असायचे. काही प्रसंगी मुळे महाराज भजनामध्ये अगदी रंगून जात. अशा वेळी त्यांची अवस्था ब्रह्मनंदी लागले टाळी, कोणी देहाती सांभाळी असे होत असे. भक्तिरसात ब्रह्मनंदी रमलेले महाराज अशा वेळी देहभान विसरून नाचू लागत. या अवस्थेत त्यांना बाळूमामांची साथ लाभत असायची. भजनाच्या वेळी देवस्वरूप सद्गुरू देवावतारी संत भक्तगण यांचा त्रिवेणी संगम होऊन त्या भक्तिरसाच्या प्रेम गंगेत नाहून असंख्य सामान्य जण तृप्त होत होते. सद्गुरू मुळे महाराज आणि बाळूमामा या थोर सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पवित्र झालेले पोतदारांचे ते घर अनेकांचे श्रद्धावान बनले होते. बाळूमामांची कीर्ती सर्व दूर पोचली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड, कोकण, चिक्कोडी, निपाणी, राधानगरी, कडेगाव, मुरगुड, गारगोटी वगैरे भागातील दूरदूरच्या ठिकाणाहून मामांच्या दर्शनासाठी गटागटाने माणसं सातत्याने येऊ लागली होती. ही भक्त मंडळी सर्व थरातील होती. सर्व जाती धर्माची भाविक मंडळी मामांजवळ येत होती. लहान मुलांपासून ते थोराट वृद्धांपर्यंत सर्व वयाची मंडळी मामांजवळ आपुलकीने येत होती. यावेळी मामा कोणाशीही भेदभाव न करता सर्वांशी मोकळेपणाने वागायचे. यावेळी मामाने त्या अनेक लीला करून दाखवल्या. त्या लीला साक्षी हे भाविक आहेत. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. असेच बाळूमामाच्या जीवनातील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.